नमस्कार. सोनिया परचुरे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. आपण काही प्रश्न मराठी, हिंदी, इंग्लिश असे घेऊ आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. सोनिया मॅडम नक्कीच उत्तर देतील त्याचं. तर सुरुवात करूया आपण. हॅलो 6 वर्ष ॲट द एज ऑफ जस्ट 6. मला असं वाटतं तेव्हा जस्ट लहान मुलं धावायला शिकतात, चालायला शिकतात, पण तुम्ही कथक 6 वर्षाच्या तेव्हा तुम्ही स्टार्ट केलं. Basically, yeah, I used to dance whenever good Lata Mangeshkar songs used to. My brother was a sitar player, and he was a classical sitarist, and he used to do riyaz every evening at his place, and I used to sit in front of him and listen what he's playing. सो दॅट वॉज वियर्ड, दॅट वॉज रिअली अनकॉमन. माझ्या घरातलं बाकी कोणी ऐकत नव्हतं, पण आय डोंट नो, बट आय यूज टू लिसन टू इट. अँड ही हॅड दॅट LP प्लेअर दॅट टाईम. सो मन डोले, तुम्ही ऐकलेत का गाणं? इट्स अ व्हेरी ओल्ड सॉन्ग. मन डोले मेरा तन डोले. जेव्हा जेव्हा हे गाणं लागायचं, आय यूज टू टेक स्पिन्स, गोल 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 मी फिरत राहायचं. So somewhere he understood that I think she has this passion, and he approached my father आणि सांगितलं, मामा तू हिला शिकवायला पाहिजेस असं मला वाटतं. शी हॅज दॅट लय तालाची एक समज असते, एक म्हणजे नुसतं नाचणं आणि एक लयतालानी नाचणं, म्हणजे बीट आणि सूर आणि ह्या सगळ्यांनी नाचणं, तर कदाचित त्याला ते जाणवलं. आणि थँकफुली in our society there was one Bharatnatyam dance class. Poonam Murdeshwar त्या शिकवायच्या. And I used to stay in Brahmin society, so there we had Nopada Sarojini Ganeshotsav Mandal, and I saw one program of that Bharatnatyam Institute, and I somehow liked it, and it was 2 buildings away from my house, so that's how I started. And that time it was not that the parents were not aware that my girl should go for Kathak class or Bharatnatyam class. Today parents come and ask me which gharana. So that kind of awareness was not there at that time. So I started Bharatnatyam, learning Bharatnatyam. Let me tell you friends, Sonia Parchure ma'am is being very modest. Because through the interview I'll tell you about her journey and you will be really surprised that whatever achievements that she has had, she is being really modest. तुम्ही भावाचा उल्लेख केलात. तुम्ही नक्कीच जे गाणं तुम्ही गायलात, मला तसं गाता येणार नाही, पण माधुरी दीक्षित असेल किंवा श्रीदेवी तुम्ही बघत आला असाल, तर कधी वाटलं नाही की मी बॉलिवूड डान्स करावा किंवा असं फ्युजन फोक असं काही करावं? कथक का? नाही वाटलं ना, प्रचंड वाटलं. आणि मी भरपूर केलं माझ्या. Because see, when I was in Ruia, I'm a Ruiite. So when I took admission in Ruia College, I was inquiring about dance competition or any dance event you do. So they said no, we don't do dance, we do only theater. So आम्हाला ॲक्च्युली चन्ना रुपारेल नावाची एक ॲक्ट्रेस होती, आणि ते इप्टा करायचे, हिंदी थिएटर करायचे, आणि आम्हाला चक्क ओढून घेऊन गेले. आणि I started doing theater in Ruia College, and then I landed up doing commercial theater. मी कॉम्पिटिशन जिंकले, मी बेस्ट ॲक्ट्रेस झाले. मग विनय आपटे, तुम्ही ऐकलं असेल नाव, तर त्यांनी मला सवाल अंधाराचा नाटक ऑफर केलं आणि मी नाटकच करू लागले. आणि मग मला सिनेमाचा ऑफर झाला, मग मी असं ते होत गेलं. सो त्या काळामध्ये डेफिनेटली आय यूज टू लव्ह श्रीदेवी. त्यामुळे श्रीदेवीची सगळी गाणी मी प्रचंड नाचली आहेत. आणि मला असं वाटायचं की मी तीच आहे, म्हणजे मीच आहे श्रीदेवी, एवढं मी तिला फॉलो करायचे. किंवा माझ्या घरामध्ये तुम्ही आजही माझ्या माहेरीत एंटर केलं तर लेफ्ट साईडला तुम्हाला एक मिरर दिसेल, परत आत गेलं की एक मिरर. सो मला सतत जाता जाता असं नाचत, असं मला सवयच होती. कारण मला खरंच म्हणजे हे सांगण्यासारखं आहे की मला कायम मी स्पेशलच वाटले. मला कधीही कॉम्प्लेक्स, मला माहिती होतं की मी दिसायला इतकी सुंदर नाही. आय न्यू इट.
आणि मी हिरोईन मटेरियल नाही आहे, तरी आय ऑलवेज ड्रेम्ड अबाउट इट की मी हिरोईनच होऊ शकते. सो झालं असं की मी नाटकामध्ये हिरोईनचाच रोल केला. त्याच्यानंतरही मला चांगले रोल्स यायला लागले. पण आय डिसाइडेड टू एंटर इन टू हिंदी फिल्म इंडस्ट्री. बाकायदा मी फोटो सेशन केलं. मला हिंदी फिल्म्समध्ये काम करायचं होतं. पण त्या ज्या काही त्यावेळेच्या म्हणजे त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी होत्या, ज्या काही डिमांड्स होत्या, मला लक्षात आलं की नाही हे मला नाही झेपणार. त्यामुळे मी ते नाही केलं. मला असं वाटतं की त्या वयात करावंच. लहानपणी चले छैया हे 7व्या वर्षी करू नये. 16व्या वर्षी नक्की करावं. 25पर्यंत नक्की करावं. लावणी करावी, रोमॅन्टिक गाणी आयुष्यभर करावी. पण जी उडती गाणी आहेत ती त्या वयाला सुंदरच दिसतात आणि करायची. तेव्हा बावळटपणा करायचा नाही. मी नाही बावळटच आहेस, करायला पाहिजे या वयात. पण लहानपणी करू नये. म्हणजे मला आठवते डान्स महाराष्ट्र डान्स फ्रॉम झी मराठी. आय वॉज अ जज फॉर दॅट चॅनल. अँड वेन वी वर गोईंग फॉर द एलिमेंटरी ज्या काही राऊंड्स असतात त्याच्यामध्ये देर वॉज वन गर्ल. शी वॉज डान्सिंग ब्युटिफुली. शी वॉज डुईंग लावणी. पण सतत ती डोळा मारत होती असं. तर मला प्रत्येक वेळेला तिने डोळा मारला की कशाला यार, तू तशी पण सुंदर दिसतीयस. सो आय ऑब्जेक्टेड की अरे तू नको असं करूस. मग ऑब्व्हियसली मग ते सगळं मग आवडत नाही. खरं बोलणारी लोक जनरली लोकांना तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात, खरं बोलणारी लोक आवडत नाहीत. त्यामुळे तशी मी अनेक वेळेला आवडतच नाही लोकांना. पण सो मला असं वाटतं की त्याचं अट्रॅक्शन मला वाटलं. पण आय सिलेक्ट त्याचं अट्रॅक्शन वाटलं म्हणून ह्याच्यावरचा विश्वास नव्हता मी गमावला. आय ऑलवेज बिलीव्ड इन बॉलिवूड. आय ऑलवेज बिलीव्ड इन हलकी फुलकी गाणी, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ क्लासिकल डान्स. क्लासिकल डान्स इज क्लासिकल डान्स. तुम्ही पटकन कोणीतरी तुम्हाला सांगतं की अगं तुझ्या डोळ्यात काहीतरी गेलं का, ते पाणी म्हणजे डोळा पाण्यात घाल. पण त्यांनी सांगितलं ते तेवढ्यापुरतं असतं. पण डॉक्टर वावीकरांची सर नाही ना येणार त्याला, नाही का? तसंच आहे ते. क्या बात आहे. जस्ट मिस केलं मला वाटतं डॉक्टर वावीकरांनी. पुन्हा एकदा होऊन जाऊ देत मॅडम. नाही, तुम्हाला अट्रॅक्शन नाही वाटलं का लाईट डान्स वगैरे असं त्या विचारतायत. तर म्हणून मी म्हटलं की डेफिनेटली वाटलं, का नाही वाटलं, त्या एजमध्ये वाटलंच. पण तुम्हाला समजा डोळ्यात तुमच्या काहीतरी गेलं तर आपण कोणीतरी एक येतं आणि म्हणतं काय ते पाण्यात डोळा घाल म्हणजे ते तर तेवढ्यापुरतं ती रेमेडी असते. पण त्याला डॉक्टर वावीकरांची सर नाही येणार. तसं क्लासिकल डान्सच्या कॉस्टवर मी काही केलं नाही असं सांग. हां मॅडम, असं नेहमी म्हटलं जातं की कुठलीही एक स्किल आहे त्याला 10,000 तास जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत, इट टेक्स युजली 10,000 hours टू मास्टर अ स्किल असं बरेचदा म्हटलं जातं. तर तुम्ही जेव्हा वर्ष तुमचं 6 होतं तेव्हापासून तुम्ही सुरू केलं. पण तुमचा असा दिनक्रम कसा असायचा, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कारण शाळा असेल, तुम्हाला कथ्थकमध्ये पण चांगलं करायचं होतं, तर तुमचा दिनक्रम कसा असायचा आणि तुम्ही प्रॅक्टिस कशी केलीत? माझं थोडंसं वेगळं आहे बरं का हे करिअर या बाबतीत, म्हणजे आश्चर्य वाटेल. पण आय यूज टू लव्ह डान्स. सो मी 24 तास म्हणजे काय म्हणतो आपण, मी नॉर्मल चाललेलेच मला आठवत नाही. म्हणजे नाचतच अर्ध्या गोष्टी, म्हणजे रस्ता क्रॉस. पण मी काहीतरी तेवढ्यात मी अनेक वेळेला बाथरूममध्ये पडली आहे धडाम, कारण इतकं काहीतरी भलतंच मला बाथरूममध्ये सुचायचं की एकदम अच्छा पडलो आपण, मग अरे आपण बाथरूममध्ये आहोत, असं माझं अनेक वेळा झालं आहे. पण मला माझ्या वयाच्या 25पर्यंत मला कळलं नाही की रियाज करायचा असतो. तसा मला गुरु 25पर्यंत नाही मिळाला की ज्यांनी मला म्हणजे रियाज, यू हॅव टू प्रॅक्टिस. स्किल हे अशी, टॅलेंट हे म्हणजे असतं आणि तुम्हाला त्यातलं स्किल डेव्हलप करावं लागतं प्रॅक्टिस करून. सो ती प्रॅक्टिस म्हणजे जसं क्रिकेटर किंवा हे जे कसं की 6ला उठतात, फिजिकल ट्रेनिंगला जातात, मग काय नेट प्रॅक्टिसला जातात, हे जे किंवा स्पोर्ट्स, मला प्रचंड कौतुक वाटतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस हे इतकं डोक्यात आहे की त्याला प्रॅक्टिसशिवाय होऊच शकत नाही. हे पारंपरिक आहे.
नृत्यात कसं आहे ना की नृत्य गाणं ही गोष्ट एकतर आपल्याकडे नॉर्थहून आली आहे. सो तिथे ती घराणी वगैरे आहेत, बेसिक घराणी. सो घराणेदार शिकणारं जे लहान मुलं असतं ते घरातच ते बघतं की नाही आपल्याला रियाज करायला पाहिजे. सो त्यांच्या घरातच ते सुरू झालं. महाराष्ट्रात एक तर ते उशिरा आलं, त्यात मुंबईत अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स की ज्यांना रियाजी साधना एक लगन लावून तू म्हणतेस की 10,000. आमच्याकडे असं म्हणतात समजा एक समजा वाक्य असेल कडे तुन ना ते टता धारिन ताकड धारिन ताका ते धारिन ताका ते धारिन ता कडे धारिन ताका ते धागातून तदा असं जर समजा मला म्हणायचं असेल तर त्याला तेज यायला तुम्ही तो पलटा 1000 वेळा म्हणावा लागतो. म्हणजे कीर्तन तू नाते टता धारिन ताकडे धारिन ताका ते धारिन ताका ते धारिन ताकडे धारिन ताका ते धगतून तदा 2 3 4 हे म्हणता म्हणता कडे तू नाते टता धारिन ताकडे धारिन ताका ते धारिन ताका ते धारिन ताकडे धारिन ताका ते धगतून तदा तुन तदा ही. सो रियाज तर करावा लागतो, पण मी प्रामाणिकपणे नाही केला, खरंच सांगते. पण मी काय केलं की मी नाच माझ्यातनं कधी बाहेर आलाच नाही. आणि मला हे तेव्हा माझ्यात नाच कधी असं मला तेव्हा काहीच कळायचं नाही. मला आत्ता असं वाटतं की असं कसं झालं आपलं की आपल्याला नाही 4 घंटा रियाज करो, नाही बस इसी को करते रहो रटते रहो असं आपल्याला सांगणारं कोणी नव्हतं. मग कोण होतं तर आतलीच शक्ती होती की मला स्वस्थच बसू द्यायची नाही ती. सो तशी मी प्रॅक्टिस केली आणि खूप खरं वागले स्वतःचे. आणि माझे पेरेंट्स वर व्हेरी गुड. दे वर ॲक्च्युली माय फॅमिली इज कम्प्लिटली यू नो माय वन काका इज इंजिनियर, वन काका इज अ डॉक्टर, माय काकू इज ऑल्सो अ डॉक्टर, एनेस्थेटिस्ट. माय फादर वॉज अ हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट ॲट पार्ला कॉलेज. आय हॅड अ व्हेरी यू नो सायन्स ओरिएंटेड फॅमिली. नो कनेक्शन ऑफ ॲन आर्ट. आणि मग तरी कसं झालं, बट दे न्यू जे शास्त्राचा अभ्यास करतात ना ते कुठल्याही शास्त्राचा अपमान करत नाहीत. सिम्पल. त्यांनीच ते सायन्सचा अभ्यास करत होते आणि सायन्स त्यामुळे त्यांनी कधी इंटरफिअर नाही केलं. मला एका गुरुकडे सोपवल्यानंतर आता काय तुला काय शिकवलं आहे, काय झाली आहे तुझी प्रगती, मला करून दाखव. मग बाईंना विचार काय नाचते ती, मला प्रगती. असला फालतूपणा माझ्या पेरेंट्सनी केला नाही. आय एम सो सॉरी. मी जरा फार स्पष्ट बोलते. कला ही गोष्ट अशी आहे ना की ती कला करणारा माणूस हा काहीतरी जबरदस्त घेऊन बसलेला असतो. त्याची बाहेरच्यांना कल्पनाच येत नाही. इट इज नॉट अ करिक्युलम. इट इज नॉट 1ली 2री 3री 4थी 5वी 10वी मग 12वी मग एंट्रन्स एक्झाम मग मेडिकल. आणि ते पण खूप ग्रेट आहे म्हणजे. पण त्याला एक सिस्टीम आहे ती तुम्हाला फॉलो करावीच लागते. जे गुरु असतात ना त्यांची शैली असते. They have their own style and you have to follow that style. You have to believe in that style. की हा माणूस आहे ना हा माझं भलं करणार. हे कुठेतरी कळावं लागतं, हे कुठेतरी ओळखावं लागतं. माझ्या पालकांनी ओळखलं होतं असं मला माहीत नाही म्हणजे, पण त्यांना हे कळलं होतं की आपण त्याच्यामध्ये बोलायचं नाही. सो मी अतिशय फ्रीली मला जे करायचे ते मी करू शकले. मला मी इकॉनॉमिक्स एंटायर इकॉनॉमिक्स घेऊन BA झाले, MAला ॲडमिशन घेतली, मी केलं नाही पण मी ते केलं. मग मला असं वाटलं की नाही आपल्याला ह्याच्यात शिकायला पाहिजे, मी शिकले. मग मला असं वाटलं की नाही मला नाटकात काम करायचं आहे, मी केलं. मग मला असं वाटलं की नाही मला नाटकात माझं मन रमत नाही आहे, क्लासिकल डान्स हेच माझं पॅशन आहे बहुतेक. हे सगळे रस्ते मी स्वतः शोधलेत. नोबडी गायडेड मी. आय थिंक दॅट्स द की. परफेक्ट बोललात. मला असं वाटतं की तुम्हाला गाईड कोणी करायला नव्हतं पण तुम्ही आपली वाट बघत गेलात. म्हणजे मला असं वाटतं की मुलांनो तुम्ही पण खूप छान शिकताय आता आणि चांगलं. मी नेहमी पेरेंट्सना म्हणते की तुम्ही 2 कुंड्या लावता, एक शिक्षणाची आणि एक कलेची. दोघांना तुम्ही पाणी घालता रोज. छान छान रेग्युलर मुलगी क्लासला येते, छान ते झाड फुफावत असतं, अभ्यासात पण छान असतं, छान दोन्ही झाडं सुंदर येत आहेत वर येत आहेत वर येत आहेत वर. 10वी 12वी तुम्ही अचानक ह्या झाडाला पाणी देणंच बंद करता. तुम्ही म्हणता ह्या झाडाला मी उपाशीच ठेवणार.
आता मी याच झाडाला पाणी देणार. आणि मग त्या झाडाबरोबर तुम्ही वाढत 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 वर जाता. आणि मग वर पोचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की अरे आपला हात सुटला कलेशी. तुम्ही वरनं खाली बघता आणि ये म्हणता. ती म्हणते नाही मी खाली गेले रे अजून, मी अजून खाली गेले. आणि ते कधी कनेक्शनच होत नाही. पण तुम्ही जी मुलं हुशार असतात ना ती हुशारच असतात. त्यांना अभ्यास आणि कला किंवा अभ्यास आणि एक करिक्युलम एकत्र करता येतं म्हणूनच त्यांना हुशार म्हणतात. तो हुशार आहे ना म्हणून कला अहो नाही हुशार आहे म्हणजे केलंच पाहिजे. की जेव्हा त्याला नाचावंसं वाटतं तेव्हा तो नाचेल आणि त्याला बरोबर आठवण येईल आणि त्याला ऊर्जा मिळेल त्या कलेनी अभ्यास करण्याची. आणि अभ्यास करताना त्याला असं वाटलं की मला 2 मिनटं काहीतरी वेगळं हवं. तो साटकन 2 तोडे नाचून त्याला परत असं अरे छान मस्त वाटलं. आणि हे खूप सुंदर आहे आणि हे खूप जपण्यासारखं आहे. आणि मग ठरवा ना. डॉक्टर गिरीश ओक ॲक्टर आहेत, डॉक्टरच आहेत. मग ठरवा ना. पण तुम्हाला ठरवताना दोन्ही गोष्टी तुमच्या बरोबर असतात की मी आणि बिलीव्ह मी डॉक्टर हू इज अन आर्टिस्ट is a fantastic doctor and artist who is educated is a fantastic artist. माझा पुढचा प्रश्न हाच होता तुम्हाला, पण तुम्ही थोडक्यात उत्तर दिलं याचं की बॅलन्स कसं करायचं. कारण तुम्ही जेव्हा बोललात आणि ते झाडाचं जेव्हा उदाहरण दिलं तेव्हा बरेच इथे विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. कारण बरेच इथे 9वीतले विद्यार्थी आहेत, त्यांना माहिती आहे पुढच्या वर्षी 10वीत जाणार आहेत. त्यांना माहिती आहे की एखाद्या वेळेला त्यांची ती कला जी आहे त्या झाडाला पाणी मिळणार नाही आहे. पण बॅलन्स कसं साधावं. आणि मला असं वाटतं मुलांनो वेन यू अटेंड एनी इफ यू डुईंग डान्स क्लास ऑर अ सिंगिंग क्लास ऑर अ वायलिन ऑर वॉट एव्हर. सो तुमच्यात आणि तुमच्या गुरुमध्ये जे नातं निर्माण होतं ना, आपलं जे रिलेशन होतं माझं आणि माझ्या विद्यार्थ्याचं, हे तुला आणि मलाच माहिती आहे. पेरेंटला माहितीच नाही आहे. तुमच्या आईला माहीत नाही, तुमच्या वडिलांना माहीत नाही आहे. सो ते किती घट्ट नातं आहे हे तुम्हीच सांगू शकता. आणि तुम्हाला जेव्हा दोन्ही गोष्टी वयात येतात ना, तुम्ही पण वयात येतात, तुमचं शिक्षण पण वयात येते आणि तुमची कला पण वयात, तिन्ही वयात येतं. सो तुम्हाला काय मिस करताय हे ते नाही आता बास झालं. अगं बास झालं काय? बास नाही झालं. तू कसं ठरवतेस की मला हे आता बास झालं आणि आता चालू आता बास झालं असं नसतं. आणि हे मी सिरियस आर्ट सिरियस एज्युकेशनविषयी बोलते आहे. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, सिरियस गोष्टींविषयी म्हणते मी. तू प्रश्न काय विचारलेलास? बॅलन्स कसं करायचं. अरे बापरे, मला काहीतरी छान आलं होतं मनात. नाही तुम्ही राहू ते चालू चांगलं चाललंय आपलं, मस्त चाललंय. हो हां अरे बापरे हां मला आठवलं. मला ना आता गेले काही म्हणजे 7-8 वर्षातली गोष्ट आहे की 98% मिळतात. 98 म्हणजे 98, 97 मला गरगरायला होतं. 96 अरे असे कसे मार्क मिळतात लोकांना. वाव, मला प्रचंड आदर वाटतो. पण ही गॅप नाही कळत, 1.25 गॅप आहे. गणितात 100 मार्क मिळालेत पण ही गॅप नाही कळत. ही जी मधली गॅप म्हणते ती नाही कळत. म्हणजे 100 मार्क मिळवणारं गणित कलेतला 1.25 मात्रा पकडू शकत नाही. हां, तर मला असं वाटतं की कसे मिळाले ग तुला खूप होतं माझं हल्ली हे. तुला 98% मिळाले ना, मला प्रूव्ह कर, प्रूव्ह इट. म्हणजे तुम्ही डोळसपणे मिळवा मार्क. तुम्हाला मिळालेले मार्क डोळसपणे वापरा आणि त्याची तकाकीच वेगळी असेल, त्याचं तेजच वेगळं असेल असं मला वाटतं. आणि ना ते येतं उपयोगाला. म्हणजे डान्समधल्या पण बंदिशी अमुक तमुक सगळं खुलत जातं. असं वाटतं की अरे का हिला कळते, अच्छा ही एवढी अच्छा ही अरे हां तरीच हिला समजतंय. अशी फार गंमत आहे या 2 गोष्टींची, बॅलन्सची. पुढचा प्रश्न,
थोडंसं आपण तुमच्या प्रोफेशनल लाईफकडे येऊया. आणि मी जेव्हा वाचत होते, तुमचे इंटरव्ह्यूज बघत होते काही त्यात मला एक गोष्ट आवडली की तुम्ही नॉर्थ कॅरोलिना या भागात जाऊन वर्कशॉप्स केलेत. आणि मला असं वाटतं तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा असा भाग आहे की जिथे स्पॅनिश जास्ती बोललं जातं आणि इंग्लिश कमी, आणि तिथे जाऊन तुम्ही कथकचे वर्कशॉप्स घेतले. तर तो अनुभव. there are two workshops which I took. One was in North Carolina, but one was in El Salvador, which is South America. बापरे. ते फक्त स्पॅनिश बोलतात लोक. पण तिथे बॅले डान्स फॉर्म जो आहे, तुम्ही कधी पाहिला असेल बॅले हे, तर तो तिथे फेमस आहे. आणि मी त्यांना अँड दे डोंट अंडरस्टँड इंग्लिश ऑल्सो. सो त्यांना काहीच अजिबात बोलत नाहीत. मग आत्ता शाळेतली मुलं तर नाहीच बोलत. पण डान्सशी कसा बोलतो. आय वॉज टेलिंग देम की मी ता थई थई तात आ थई थई तात थई केलं, तुम्ही त्या सगळ्या म्हणजे फक्त डान्सची लँग्वेज त्या माझ्याशी बोलत होत्या. म्हणजे मी तात ता थई तात आ केलं की त्या. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि वर्कशॉप झाल्यानंतर माझ्या विद्यार्थिनींनी मला आपल्या गुरुशिष्य पद्धतीने जेव्हा नमस्कार केला, तर त्या सगळ्या अशा अतिशय, बरं एक तर अतिशय सुंदर मुली होत्या. बरं खूप अतिशय गुड लुकिंग अशा 18 ते 20 वयोगटातल्या अशा मुली. आणि त्या बघत होत्या की काय माझे शिष्य करतायत माझ्याकडे. तर त्यांना थोडंसं आय टूक दॅट वर्कशॉप फॉर हाफ ॲन आवर, बट दे अंडरस्टूड द भाव. मला जेव्हा माझ्या विद्यार्थिनींनी ज्या पद्धतीने नमस्कार केला, one of them, she asked me, what is this? I said, this is Guru Shishya Parampara from India, from Indian, it's a Indian culture. So आमच्याकडे पूर्वी असं शिकत होते, गुरु शिष्य परंपरा मौखिक परंपरा होती की आम्ही सांगायचं, त्यांनी सगळीकडेच असेल पण आम्ही त्याला ते गुरु शिष्य परंपरा जपली. सो आम्ही त्यांना तिला सांगितलं, त्या सगळ्या 18 ते 20 मुली आल्या आणि त्यांनी मला जसा म्हणजे वज्रासनात जसं मुली नमस्कार करतात तसं त्यांनी नमस्कार केला. सो मला असं वाटतं की कळतं, तुम्ही जर मनापासनं केलेलं असेल तर ते बरोबर समोरच्या मनात पोचतं. आणि मला आवडलं हे वाक्य की डान्सच डान्सशी बोलत होतं. बिकॉज डान्स हॅज अ लँग्वेज असं खूप बोलतात लोक, पण खरंच जेव्हा ती लँग्वेज म्हणून तुम्हाला वापरता येते का, ती तुम्ही वापरलेली लँग्वेज समोरच्याला कळते का, तरच म्हणावं डान्स इज अ लँग्वेज. आणि काय म्हणजे डान्स ओनली स्पीक्स, पण या इट स्पीक्स, बट तसं नाचायला पण हवं. US मध्ये तर मोठं नाव तुम्ही केलंच, पण त्याचबरोबर रिसेंटली दशावतार जो एक खूप मोठा हिट झाला मराठी सिनेमामध्ये, तर त्यात पण एक गाणं ज्यात तुमची कोरिओग्राफी होती. तर मला त्या ब्रेकबद्दल ऐकायला आवडेल की तुम्हाला कधी कळलं की तुम्ही दशावतारसारखा मोठा सिनेमा करणार आहात आणि ती प्रोसेस कशी होती सगळं प्रिपरेशनची. दशावतारमध्ये मी 2 गाणी कोरिओग्राफ केली आहेत. ऋतुचक्रमध्ये दिलीप भाई यांबरोबर एक गाणं केलं आणि रोमॅन्टिक गाणं आहे ते पण मीच कोरिओग्राफ केलं. कळलं नाही आहे का ते लोकांना, ते मी कोरिओग्राफ केलं म्हणजे मला सांगायला पाहिजे प्रोड्युसरला. एनिवे, सो या, बट आय करेक्ट यू स्लाइटली. दिस वॉज नॉट अ break because my first film was Pak Pak Pakak, Gautam Jowekar. Then I have done one film which you all know, but I'm sure you don't know the name of the choreographer. That film's name is Balagandharva. Yeah. So all 22 songs were choreographed by me. It was not choreography. Yes. But it was designed by me because बालगंधर्वांचा रोल सुबोधनी केला होता. त्याच्यामध्ये समजा आता नाथ हा माझा, आता माझा नॅचरली जो हात होतोय, नाथ हा माझा मो, हा काय हात आहे. आता सुबोध काय क्लासिकल सिंगर नव्हे किंवा, तर हा मुश्किल आहे हात. जर तुम्ही नॉन सिंगर असाल तर हा हात बघताना जितका सहज वाटतो तितका तो मुश्किल आहे. सो त्याच्यासाठी आय वॉज अपॉइंटेड की ती टू डिझाईन द बॉडी लँग्वेज. ओके, सो दॅट इज वन पार्ट. हां, आणि ऋतुचक्र खूप छान, कारण काय झालं की मी पोर बाजार नावाची मी एक फिल्म केली. दॅट वॉज एक 12वीत होती ना सखील, 7-8 years बॅक. दॅट वॉज माय लास्ट फिल्म.
ब्रेकच्या आधीची, कारण तोपर्यंत ना गाणी तोडायची फार, म्हणजे एडिटर फार सगळे तुकडे 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 तुकडे, 8 बीटचा शॉट पण काहीतरी नवीनच एक फॅशन आली होती. सो मग मला थोडा कंटाळा आला फिल्म कोरिओग्राफी करायचा. पण दिस फिल्म वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स बिकॉज एक तर दिलीप भैयानं मी ह्याच्याही आधी कोरिओग्राफ केलं आहे, आणि ती भैरवी होती. आणि दिलीप भैया बिंग 82 years ओल्ड, ते तयार होते रिहर्सलला. त्यांना करायची होती रिहर्सल, कसं काय बघायचं, काय वाकून कुठे वळायचं, आणि त्याच्यामध्ये थोडेसे ट्रिकी शॉट्स पण होते. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, कारण 2 नवीन मुलं पण माझ्याबरोबर होती. आणि कोकण म्हणजे ॲक्च्युली मालवण, सो मालवणच्या तिथे करायचं शूटिंग वॉज अतिशय उत्तम म्युझिक प्रफुल्लचंद्रचं, त्यामुळे इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि गाणी ती वर्क झाली, म्हणजे लोकांना आवडली आहेत गाणी. तुम्ही जस्ट म्हणालात की 82 वर्षाचे दिलीप प्रभावळकर सर, आणि काहीच मिनिटांपूर्वी तुम्ही म्हणालात की तिकडे 18 ते 20 वर्षांच्या मुली. तर हा जो गॅप आहे की म्हणजे हे स्टुडंट्स आणि ऑफकोर्स दिलीप सर, तर तुम्ही कसं स्वतःला तुम्ही चेंज करता, की ह्या 2 टाईपच्या स्टुडंट्सना कसं शिकवता? एक्सलंट क्वेश्चन. मला असं वाटतं की जितकी माणसं तितकी मनं, तितक्या वेगवेगळ्या समजा, आणि त्यामुळे तुम्ही कारखान्यातल्या प्रॉडक्टसारखं कलाकार तयार नाही करू शकत किंवा कोणाला शिकवूच शकत नाही. त्यामुळे त्यांची तर ओली आणि अशी माती होती ना, की तुम्ही द्याल ते त्याच्यातनं येणार आहे, कारण तरुण मन. आणि दिलीप भैयांचा एवढा एक्सपिरियन्स, आणि दिलीप भैयांनी मला वाटतं डान्स केलाच नाही एवढ्या वर्षात. मी त्यांचा म्हणजे आठवत नाही मला की त्यांनी डान्स सिनेमामध्ये केला आहे. आणि त्यांना शिकवायचं, त्यांचा ती सगळी, तर आता त्यांचं वय बघता ते कसे जाऊ शकतील, आणि तरी एनर्जी, कारण ते दशावतारी आहेत, त्यामुळे त्यांचा तो एक एनर्जी आहे, पण तरी तुम्ही फुटस्टेप पण ती एनर्जी दाखवू शकत नाही. सो हा प्रत्येक आर्टिस्टला बघून, आता प्रशांत दामलेंची सुरुवातीची बहुत सगळी नाटकं मी कोरिओग्राफ केली आहेत, म्हणजे ती परी आसमानीची, किंवा तुम्ही मला सांगा सुख म्हणजे, मी कोरिओग्राफ केलं आहे ओरिजिनल नाटकात. सो प्रशांत दामलेंवर कोरिओग्राफी करणं वॉज ट्रीट, कारण गाणं लय ताल एवढं समजणारा माणूस, सांगू ती स्टेप करणार, संजय नार्वेकर ट्रीट. पण मकरंद अनासपुरे 2 लेफ्ट फीट, त्याची 2 गोष्टी मी केल्यात, पण ते अजूनही आम्ही हसतो त्याच्यावर. जाऊबाई जोराचं कास्टिंग आहे मकरंद अनासपुरे, काकू कसं चालायचं हो, इथपासून सुरुवात म्हणजे. पण ओके, मग ह्याची ही बॉडी लँग्वेज आहे का, ओके हा असा चालतो का, ओके ह्याला हे कळलं आहे का. म्हणजे मी अनेक वेळा असं शिकवलं की तुला एकच पाय आहे असं समज आणि चाल, तुला एकच पाय आहे, मग तू काय करशील, तर आपोआप त्याच्यातनं डिपिंग येतं. अशा टेक्निकल स्टेप्स त्यातनं निघतात. सो नृत्य हे अतिशय नैसर्गिक आहे. नृत्य हे अतिशय नैसर्गिक आहे. तुमच्या मुलीला हात केला मी, आम्ही आत्ता जे बोलत होतो, मला आनंद झाला की मला हे जे वाटतं हे नृत्य आहे. काय हे नृत्य आहे, गिरकी हे नृत्य आहे, उडी हे नृत्य आहे. सो 10 बेसिक एक्सप्रेशन बॉडीचं आहे, तेच नृत्य आहे. त्यालाच खुलवत लोकनृत्य झालं, त्यालाच बुद्धी त्याच्यात ॲड होत शास्त्रीय नृत्य झालं, हे तेच आहे सगळं. त्यामुळे बेसिक 10 स्टेप्स काढल्या, तर त्या आपण शिकवल्या तर अंदाज यायला लागतो की काय आहे. सो मी त्या 10 स्टेप्सना घेऊनच नेहमी विचार करते. तुम्ही आता मकरंद अनासपुरेबद्दल बोललात की 2 लेफ्ट फीट, पण मला आणखी एक कुठला तरी गमतीदार मकरंद किस्सा, शिव्या घालेल मला, तू काय जाहीरपणे सांगता काकू तुम्ही लेफ्ट फीट. पण आणखी एक कुठला तरी गमतीदार किस्सा जो तुम्हाला आठवतो. मकरंदचा नाही, कुठलाही असू शकतो तुमचा कोरिओग्राफी फील्डमध्ये. बापरे, मला खूप गमतीदार, म्हणजे असं मला आता आठवणार नाही, खूप आहेत किस्से. पण तुम्ही मला एक अनफॉरगेटेबल असं काहीतरी, एक मेमोरेबल पण पावती वाटली मला ती. मी कृष्ण जेव्हा बॅले केला त्याच्यामध्ये मी पुतना राक्षसीण करायचे. पुतनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हात वर करा ना जरा बघू.
नाही माहिती, म्हणजे एवढ्या लोकांना माहिती आहे, तुम्हाला माहितीच असणार आहे. ओके, पुतना राक्षसी म्हणजे एक राक्षसीण जिला कंस म्हणतो की तू कृष्णाला दूध तुझं पाज आणि त्यातनं विष त्याला पाज, दूध पाजपेक्षा विष पाज, आणि ती विष त्याला पाजायला जाते आणि कृष्ण हा विष्णूचा अवतार असल्यामुळे पुतनेचाच वध होतो, असं ते छोटीशी गोष्ट. तर त्याच्यामध्ये ती पुतना राक्षसीण आणि शकील वॉज 2 years old, 2 वर्षाची होती माझी मुलगी. आणि पहिला शो यशवंतराव चव्हाण सेंटरला मी राक्षसीण ते म्हणजे ते सगळं अख्खी राक्षसीण त्याच्यामध्ये करायचे. गोकुल में आ गई पूतन असं सगळं ते करायचे. प्रयोग झाल्यावर ती जवळजवळ माझ्याकडे 2 ते 3 तास आली नाही. ती कोण आहे ही बाई, म्हणजे ही आपली आईच असू शकत नाही. सो आय थिंक दॅट वॉज. बापरे, ऐकूनच अंगावर काटा आला हे. इथे बरेच आपले स्टुडंट्स आले जे 9वीचे विद्यार्थी आहेत. त्यांना आवडते की नाही मला त्यांच्या चेहऱ्यावरनं जाम कळत नाही. ह्या सगळ्यांचं जर मी वर्कशॉप घेतलं ना त्यांना मी उलटच टांगेन. नाही, आपण याच्यानंतर सगळ्यांना आपण उभं करू आणि कुठली तरी एक स्टेप करायला लावूया. काही काही मुली किंवा मुलं इथे डान्स ॲज अ हॉबी म्हणून पण बघतात, पण ह्यांना जर प्रोफेशन म्हणून जर बघायचं असेल डान्स क्षेत्राकडे, कारण कोरिओग्राफर सध्या खूप जोरात आहेत, बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेमा असो, तर तुमची काय ह्यांना एक ॲडवाईस असेल, कसा असावा ह्यांचा वाटचाल? मला असं वाटतं की तुम्ही इतकं झोकून नृत्य केलं पाहिजे, तितके म्हणजे जसं की ज्याला खरंच नृत्य करायचं आहे त्यांनी जर पूर्ण त्याच्यात तन मन धन अडकवून त्याची प्रॅक्टिस केली आणि केलं ना, तर प्रोफेशन तुम्हाला निवडायला नाही लागत, नृत्य तुम्हाला निवडतं. म्हणजे तुम्हाला ते प्रोफेशन तुम्हाला निवडतं की नाही तू हेच करायचंस, कारण तुम्हाला ती हाकच येते. असं होत नाही की आता मी हे करू का, हे असं होत नाही. तुम्ही जर त्याच्यामध्ये इतके रमलात तर तुम्ही दुसरं करूच नाही शकत काही, तुम्ही तेच करणार, असं आहे खरं तर. मला माहीत नाही हे उत्तर तुम्हाला असं अपेक्षित आहे की नाही, त्याचे स्टेप बाय स्टेप मी नाही सांगू शकत, कारण कुठली आर्ट ही जी गोष्ट आहे त्याला करत राहणं, व्हॉट एव्हर यू आर लर्निंग, यू आर डुईंग, बिलीव्ह इन इट. मला बऱ्याचदा असं दिसतं की शिकतात क्लासिकल आणि करायला सांगितलं की लावणी करतात, म्हणजे यू डोंट बिलीव्ह इन युअर स्टाईल. इफ यू आर डुईंग कथक, परफॉर्म कथक. इफ यू आर डुईंग one style, be in that style first, then you can perform. थँक्यू. मला असं वाटतं की कॉलेजेसमध्ये जे काही कॉम्पिटिशन्स वगैरे होतात की तिथे जर त्यांनी भाग घेतला, घ्यायलाच पाहिजे, हळूहळू कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला पाहिजे. हल्ली मला आठवतं की लहानपणी नातेवाईकांनी मला सांगितलं, समजा आम्ही सगळे भेटलो, सोनी नाच करणं, की मी लगेच करायचं. माय फादर वॉज अ सोशल वर्कमध्ये, खूप सायन्स आणि याच्यामध्ये काम केलं आहे. सो त्यांचे कधी मीटिंग असेल, मराठी विज्ञान परिषदेची मीटिंग असायची, ती मीटिंग झाली की मी दाराच्या आत लपलेली असायचे. मीटिंग कधी होतीये मी वाट बघत असायचे. मीटिंग झाले की मी लगेच बाहेर यायचं, तात्या मी नाच करून दाखवू, कारण मला 4 लोक एकत्र आली की मला तो ऑडियन्स वाटायचा माझा. सो हे गरजेचं आहे वाटणं. मी कुठे करू आत्ता, मला तू काय सांगते, मला हे करणाऱ्या लोकांना ते करावंसंच वाटत नसतं, ते कोणाच्या तरी सांगण्याने ते करत असतात. आणि तेही करू नका. तुमचं मन काय सांगतं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि मन सांगतं ऐकायचं. म्हणजे तुम्ही हेडफोन्स नाही लावलेत, स्क्रीनकडे नाही बघितलं तर मन सांगतं. मला असं वाटतं आपण तासन तास गप्पा मारू शकतो, पण स्टुडंट्सचे क्वेश्चन्स, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, स्टुडंट्स, एनी क्वेश्चन्स फ्रॉम यू फॉर सोनिया परचुरे मॅम? We have some students sitting in the outside area as well. You can just raise your hand, come inside, and the floor is open for question and answers. Dr. Vavikar will start. मी इंग्लिशमध्ये विचारतो, तुम्ही मराठीत उत्तर दे. सो फेशियल एक्सप्रेशन इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ डान्स, अँड वी आर सीइंग यू लाईव्ह. लाईक यू मस्ट बी अ गुड ॲक्ट्रेस. सो यू एव्हर ट्राईड परस्युईंग दॅट, becoming an actress? She did. In the initial part she said. Yeah. Then what? Yes. नाही, नृत्यातला ॲक्टिंग इन डान्स अँड ॲक्टिंग इन थिएटर, ॲक्टिंग इन फिल्म्स इज टू डिफरंट पार्ट्स. बट
तुम्हाला जे वाटतंय तुम्हाला जे वाटतंय बेसिकली इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. तुम्ही जे कॅरेक्टर मला सोनिया परचुरे म्हणून जे वाटतंय, सोनिया परचुरे तिथे कारागीर असते किंवा कलाकार असते आणि मी जे कॅरेक्टर करते त्या कॅरेक्टरला जे वाटतं ते पोर्ट्रे करणं हा ते जे पोर्ट्रे होतं तो अभिनय असतो. सो हा कायम असा 3 लोकांचा प्रवास आहे. सोनिया परचुरे डुईंग राधा अँड एक्सप्रेसिंग व्हॉट राधा वॉन्ट्स टू से राईट नाव. सो त्याच्यासाठी मला बेसिकली वाटतं की ऑब्झर्वेशन, लिसनिंग, वॉचिंग. मला आठवतं आहे आमच्या घरी मागे घर आमचं थोडं वाढवताना ते कामगार काम करत असायचे, तर ते असे गोलात जेवायला बसायचे. तर मी तासनतास त्यांच्याकडे बघत बसायचे की ते कसे बसत आहेत, ते कसे बोलतात, ते भातावर त्यांचं ते काय कालवण आहे ते कसं घालतात, मग ते काय किती वेळ. सो मला असं आठवतं आहे की मी ऑब्झर्व खूप केलं आहे. सो बेसिकली बाहेर काढणं म्हणजे आधी आत घेणं, खूप गोष्टी बघून आधी आत घेणं, त्या स्वतःच्या बनवणं, प्रोसेस करणं आणि मग बाहेर काढणं म्हणजे अभिनय. Well said. Mast. You can go for your Hello question. ma'am, myself Nidhi Vambarkar from SPPT. Aren't you scared that AI can replace the art platform because nowadays AI is everywhere? नाही, एवढी मजाल नाही अजून AIची. कारण काय माहिती आहे का, जे खरे आर्टिस्ट आहेत ना, खरे म्हणजे ते काय, तो प्रत्येक पकडणार आहे ना तो, पण माणसाचं प्रत्येक क्षण वेगळा आहे ना. एव्हरी मोमेंट इज डिफरंट. सो ॲम्पल ऑफ आर्टिस्ट त्यांचं म्हणजे हैला हे तू कसं हैला असे 100 आवाज काढू शकते मी, 1000 काढू शकते. तू किती पकडशील, किती ठेवशील स्वतःकडे, किती. सो जसं ते जसं AI जसं वाढेल ना, जशी सायन्स आणि कला हे एकत्रच वाढते, जसं सायन्स वाढेल तसं कला वाढणार. ती इतकी आणखीन प्युअर होत जाईल, इतकी प्युअर होत जाईल, इतकी प्युअर होत जाईल की तुम्ही त्याला पकडू नाही शकणार असं मला वाटतं. आणि असा माझा 100% विश्वास आहे. मी तर कुठल्या AIला शरण जात नसते. त्यामुळे जोर सोनिया परचुरे इथे एक आर्टिस्ट तुम्हाला खरा बघायला मिळेल ज्याला AIने टच नाही केलंय. पुढचा प्रश्न. Yes, तुला I खरंच think- हे विचारायचं होतं का, तू सहज विचारलंस? हां, नक्की. काय करतेस तू? बरं, आणि कुठल्या शाळेत आहेस? बरं. गुड आफ्टरनून मॅम. ट्रेंडी प्रश्न आहे ना विचारलास, म्हणजे ट्रेंडचा प्रश्न नाही आहे ना. गुड आफ्टरनून मॅम. मी रिवान हर्षल उंडाळे. आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला भरतनाट्यमध्ये इंटरेस्ट होता खूप, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. आता फॉर एक्झाम्पल एकाला एक नवीन आर्ट शिकायचं आहे किंवा एक नवीन हॉबी शिकायची आहे, तर त्यासाठी कॉन्फिडन्स त्याला मिळत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी चारकोल स्केचिंग करतो, पण मला पेंटिंग पण शिकायचं आहे, पण त्यासाठी कॉन्फिडन्स येत नाही. तर कॉन्फिडन्स डेव्हलप करायसाठी काय करावं? कॉन्फिडन्स डेव्हलप होण्यासाठी सतत अटेम्प्ट करत राहावं. हां, सतत तुम्ही डिस्प्ले असं मी नाही म्हणणार, पण तुझं पेंटिंग तू जी करतोस ती छान आहे. हा प्रश्न एकतर ह्याला काय म्हणजे क्रिटिसिझमला तयार राहावं कॉन्फिडन्स स्वतःचा वाढवण्यासाठी. कारण तुला जे म्हणायचं आहे ना ते तुलाच म्हणायचं आहे आणि त्याला 1000 लोक नाही म्हणतील की नाही हे असं नाही असं, तरी तुला जर ते खरंच म्हणायचं असेल तर डटून राहायचं, आपला दगड सोडायचा नाही. आणि मग काय आहे की जर त्यांना कधीतरी वळून बघणारच आहेत लोक, कारण तू जर करत राहिलास, छान छान पेंटिंग्स करत राहिलास, ते लोक कधीतरी बघणारच आहेत. मी माझ्यावरून सांगते, मला 25 वर्षांनी लोकांना कळलं की मी खरं काय करते. इट टूक 25 years. आत्ता लोकांना अचानक असं वाटतं की अरे काय मी हेच करते आहे 5वीपासनं. बघा 5वीपासनं आत्ता मी 50 वर्षाची आहे, 1 वर्ष मी ढापलं, 51 वर्षाची मी. हां, पण मी हेच करते आहे. पण लोकांना आत्ता वाटतं की काय तुम्ही असं करता वगैरे, तर हो मी हेच करते आहे. पण ते करत राहणं, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून ते करत राहणं. आपल्याला विवेकानंदांचा पुतळा बघायला आपल्याला कन्याकुमारीला जावं लागतं, तो पुतळा नाही आहेत आपल्याकडे, हे कायम लक्षात ठेवायचं. विचार. मला ऐकू येतं.
गुड आफ्टरनून मॅम. माझं नाव गायत्री कदम. मी भरतनाट्यम परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. सो जसं तुम्ही बोललात की जेव्हा आपल्यासमोर क्राऊड येतो आपल्याला असं मनापासून वाटतं की आपण परफॉर्म करावं. बट जर मी दुसऱ्या कोणाचे ओपिनियन्स घेतले, दुसऱ्या गुरूंचे ओपिनियन्स घेतले, तर ते बोलतं आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट जपायचा, असं कोणत्याही क्राऊडमध्ये जाऊन नाही बोलायचं. सो आय एम लाईक, तुमचं काय मत आहे याच्यावर? ज्यांच्या मनात नृत्य उमटतं ना त्यांना ग्राउंड, आपण कुठे आहोत, आपण कोणासमोर आहोत हे दिसतं, म्हणजेच त्यांच्या मनात नृत्य उमटलेलं नसतं, त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी उमटलेलं असतं, पहिली गोष्ट. आणि आमच्या डॉक्टर सितारा देवी असं म्हणायच्या की अरे गली गली कुचो कुचो जाके नाचो, कथक को दिखाओ, कोने कोने में पता होना चाहिए, अगर अमिताभ बच्चन मालूम है तो सितारा क्यों नहीं मालूम, असं म्हणायच्या त्या. सो दाखवायचं. हां, आणि रिस्पेक्ट. मी शाळेमध्ये परत सांगते, एक जरी फ्री पिरियड मिळाला तरी मी भरतनाट्यम डायरेक्ट करायला लागायचे. मी सुरू की आमच्या शाळेतली मुलं पळून जायचे, ए नको यार सोनिया असं म्हणून पळून जायचे. पण मला पळून गेलेली लोक कधी दिसली नाही. एक बसलेला माणूस मला कायम दिसला. एनी मोर क्वेश्चन्स स्टुडंट्स? आहे, एक आहे, मला वाटतं येत आहेत. त्यांना माहिती आहेत का ना बरंच? गुड आफ्टरनून मॅम. माझं नाव सोनाक्षी. मला डान्स खूप आवडतो, बट हाऊ टू मॅनेज स्टडी अँड डान्स इक्वली? सांगितलं ना आता की तुला जर डान्स आवडतो म्हणजे ज्यांना नुसतं आवडतो त्यांचा काहीच प्रश्न नसतो, ते स्टडीज त्यांनी करायचं आणि मग मनाला वाटलं की कुठलं तरी गाणं गाऊन नाचायचं. पण जे सिरियस डान्स शिकतायत त्यांनी करत राहायच्या दोन्ही गोष्टी. आणि दोन्ही गोष्टी त्यातली एक गोष्टच तुम्हाला सिलेक्ट करते इव्हेंच्युअली. तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नसतं. म्हणजे काही वर्षांनी मला आता विचारतं तुमचा गुरु, तर माझा नाचच माझा गुरु होतो. तसं आहे ते. काही वर्षांनी ती गोष्टच तुम्हाला सिलेक्ट करते बाळा. तुम्हाला असं नाही सिलेक्ट करावं लागत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. नाच जे शिकतात नॉट नेसेसरी त्यांनी नाचलंच पाहिजे. मी आत्ताच ऑफिसमध्ये सांगत होते की यू बिकम लर्नेड. तुम्ही चांगला नाच शिकलात तर तुम्ही चांगला नाच अप्रिशिएट करू शकता. तुम्ही चांगलं गाणं शिकलात तर तुम्ही चांगलं गाणं अप्रिशिएट करू शकता. आणि ते अतिशय आनंद देणारं असतं. म्हणजे मला हल्ली ही पण चिंता वाटायला लागली आहे की सगळ्यांना स्टेजवर यायचं आहे, मग बघणार कोण आहे. सो तोही मुद्दा आहे. सो अतिशय सेन्सिबिलिटी म्हणजे सेन्सिबल माणसाचं लक्षण आहे की मी उत्तम शिकलो आहे आणि मी उत्तम अनेक 15 वर्ष सतार वाजवतो. मग तुमचा कधी प्रोग्राम नाही, मी माझ्यासाठी वाजवतो. ह्याला पण फार वेगळी ताकद लागते आणि ते फार महत्त्वाचं आहे, जे तुमच्या प्रोफेशनला पोषक असं आहे. आणि कुठलीही आर्ट, कुठल्याही, एक तुम्हाला गणित सांगते की कुठल्याही आर्टमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स असावे लागतात. आर्ट ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. ज्याला आर्ट म्हणतात ती आर्ट आहे का तुम्हाला माहिती नाही आहे. दुर्मिळ आहे आर्ट ही गोष्ट. आणि ती जर रेकग्नाईज झाली तर ती खूप उशिरा रेकग्नाईज, कधीतरी फार लवकर पण होऊ शकते. असं काही नाही की ती उशिराच होते, पण जनरली वेळ लागतो. तुम्ही कुठल्या तरी गावात कुठे आता ठाण्यामध्ये कोणीतरी एक ब्राह्मण सोसायटीत एक कोणीतरी सोनिया मुळे, पण सोनिया मुळेला US मध्ये जेव्हा मी आता कार्यक्रम केले, ओ व्हॉट यू डू, म्हणजे मला परत पहिल्या की मी कशी लहानपणापासून शिकते एवढं सांगायला लागलं. मी 50 वर्षात 40 वर्ष तेच करते. सो मला असं सांगायचं आहे की वेळच लागतो. पण जर तुम्हाला एकदा ओळखलं, एकदा जर कळलं की अरे हा आर्टिस्ट आहे, तर त्याच्यातनं मागे येत नाही माणूस. तुम्ही त्या आर्टिस्टमधनं, तुम्ही झाकीरबाईंना विसरू शकत नाही, तुम्ही अलार खानना विसरू शकत नाही, तुम्ही सितारदेवींना विसरू शकत नाही, तुम्ही गोपीकृष्णांना विसरू शकत नाही. तुम्ही प्रोफेशनल एखाद्या माणसाला कदाचित तुमची गरज संपली की विसरू शकता, पण आर्टिस्टला विसरू शकत नाही. ही ती दुर्मिळता आहे. आणखी प्रश्न? एनी मोर काय क्वेश्चन? तुम्ही प्रश्नच विचारत नाही. मी केवढी तयारी करून आलेली शी. काही लोक तर आपापलं काम करू लागलेत. ही तर काय वेगळंच करते मुलगी. हा तूच है ना. कंटाळा आला. चला, जोपर्यंत मुलांचा प्रश्न येत नाही मीच एक विचारते, कारण आपल्या गप्पा तर खूप होतीलच.
तुमच्यासाठी तुमचा आवडता डान्स फॉर्म कुठला आणि सर्वात अवघड डान्स फॉर्म तुमच्या मते कुठला आहे? अरे बापरे, मन जे सांगतं ते मला नाचायला आवडतं, फॉर्म घेत असतं नंतर ते. म्हणजे मला शैली म्हणजे शास्त्र मला सगळी आवडतात, पण आता एखादी गोष्ट आहे, कालच मी एक गाणं की आधा है चंद्रमा रात, आता हे बघितल्यानंतर मला कथ्थक नाही वाटत करावंसं. मला तो पाय वर घ्यावा असं वाटतो, ती एक पोज करावीशी वाटते, त्याचा त्या त्या संगीतावर असतं ते. मी जर असं म्हटलं ना की कथ्थक, तर ते फारच ऑब्व्हियस आन्सर होईल. कथ्थक ही माझी भाषा आहे, पण बोलायला काय आवडतं तर अनेक गोष्टी बोलायला आवडतात. मनात जे त्यावेळेला येतं ते बोलायला आवडतं नॅचरली, पण कथ्थक, यू कॅन से कथ्थक. आणि आर्ट, आपण ह्याच्याबद्दल चर्चा करतोच आहे की आपल्याला एक 9 to 5 जॉब माहिती आहे की मला सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं आहे, 5 वाजता मी घरी येणार. पण आर्ट एक असा फॉर्म आहे, मला असं वाटतं की तुम्ही 24 तास तुमचं डोकं चालू असतं, तुम्ही विचार करत असता रोज तुम्हाला नवीन काय द्यायचं आहे. कारण जसं तिने मला वाटतं एक प्रश्न विचारला AI बद्दल पण, की रोज नवीन काय, तर हे किती अवघड आहे का आर्टिस्टसाठी? हो, रोज नवीन काय हा विचार नाही करायला लागत. जो माणूस आर्ट करतो ना त्याला रोज नवीन दिसायला लागतं. म्हणजे मला आता पुन्हा दिसायला लागलंय, म्हणजे वैशाली पण ती शिकली आहे, तर मी 10चा हात असा का 10 की मी हा का असा केला, आता 10 मी काय सांगू पाहतीये, असा का नाही केला मी आता, हा असा का नाही केला मी आता, असा का नाही केला. आणि रोज ते वेगळं दिसतं, तीच आर्ट आहे. शोध कधीही संपत नाही, त्याचं चर्निंग कधी संपत नाही, उत्तर कधी मिळत नाही. मिळाल्यासारखं वाटतं पण ते उत्तर नसतं. तिथेच कुठेतरी कला आहे की ते अमूर्त असतं, त्याला आर्टिस्ट म्हणजे ते ब्लर्ड असतं, त्याला एक ठोस मूर्त स्वरूप देतो कलाकार, आणि ते लोकांना वाटतं की अरे हे असं आहे, पण इव्हेंच्युअली ते पुन्हा परमात्म्याकडे म्हणजे अमृताकडेच जातं. सो थोडं हेवी आहे काय उत्तर? हां, प्रश्नच थोडासा हेवी होता मला वाटतं, सॉरी. मुलं आहेत त्यामुळे मला नाही, चला आता एक शेवटचा प्रश्न घेते की सोनिया परचुरे मॅडम यांच्या जर आयुष्यात किंवा एक दिवसात एक कठीण काही चॅलेंजिंग वेळ आली असेल, तर ती कधी आली, कशी आली, आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरनं कसे सावरलात आणि हाऊ डिड यू राईज फ्रॉम इट? सिरियस चॅलेंजिंग वेळ नाही, प्रोफेशनली आपण म्हणू, ॲज अ प्रोफेशन. मला रोज गाडीची चावी सापडत नाही. आजही नव्हती सापडत. खूप म्हणजे मी खरंच सांगते, मी काय असे अनेक आहेत. अमोल पालेकरांची एक फिल्म केली मी, एक अमोल पालेकर डिरेक्टर होते. मद्रासला जाऊन आम्ही फिल्म केली आणि दुसऱ्या दिवशी माझं डबिंग होतं. सकाळी 9ला डबिंगला मला जायचं होतं. ठार झोपले मी. डबिंग स्टुडिओ अमोल पालेकर. इमॅजिन, आय वॉज 18 years old. नाही मी जाऊ शकले डबिंगला. काही नाही, शेअर मला झोप लागली काहीच नाही करू शकत. सो असे चॅलेंजिंग गोष्टी खूप आल्यात. पण ना आर्टिस्ट म्हणून मला नाही, म्हणजे चॅलेंजिंग तुम्ही प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक क्षण जगत राहिलं की ते चॅलेंजिंग होतं हे नंतर कळतं. त्या क्षणी यू जस्ट ग्रॅब इट. त्यामुळे सांगता नाही येते खरं सांगायचं प्रामाणिकपणे, पण हे विसरणं. मी एकदा दीनानाथला प्रयोग होते तेव्हा दीनानाथला प्रयोग होता आणि मी शिवाजीला गेले. 11चा प्रयोग. दीनानाथ पार्ल्याला आहे आणि मी दादरला प्रयोगाला गेले. तिकडे वेगळीच लोक मेकअप करत होती. म्हटलं अरे हे काय झालं. खूप शिव्या खाल्ल्या. एकदा मी येऊ देत येऊ देत एका नाटकामध्ये मला असं मी चक्कर येऊन पडते आणि मग मी आत खोलीत, म्हणजे मी असं तो सेट होता जिना आणि त्याच्यावर अशी खोली, आणि तिथे मी एक्झिट घेऊन थांबते. आणि मग त्या सिरियस नाटक होतं, त्याच्यामध्ये मी सुसाईड करते ती मुलगी, आणि विनय आपटे मला असं उचलून आणतात, म्हणजे जिन्यावर चढून त्या खोलीत येतात. ते मला उचलतात आणि आणतात आणि म्हणतात असं, ते बायकोकडे बघतात, म्हणजे डेड बॉडी माझी
तर किती सिरियस आहे आता हे. तर मी आतमध्ये म्हणजे गाढ झोपी गेले होते. आत मी एक्झिट घेऊन मला झोप लागली. म्हणजे मला झोप म्हणजे चॅलेंजिंग माझी झोप आहे आता, मला पण आत्ता कळलं. तर झोपले होते मी पूर्णपणे. आणि विनय आपटे मला सोनिया, कारण त्यांना मला उचलून यायचं होतं आणि तिथे अंक पडतो. आणि मी वेगळ्याच लेवलला झोपले होते. सो असे खूप एकदा मी माझी एंट्रीच विसरले होते आणि मी अचानक कुठून तरी मी या इकडं असं मी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. पण ना नृत्यात माझं फार कमी असं झालं आहे. नृत्यात आय थिंक आय एम मोर इन टू इट. म्हणजे माझं असं होत नाही नृत्यात. नाटकात जरा होतं. पण चॅलेंजेस जरी असले तरी मला असं वाटतं म्हणजे की माझे चॅलेंजेस हे दुसऱ्यांना चॅलेंजिंग आहेत जास्ती बहुत. बरोबर, मी तेच म्हणणार होते. दुसऱ्यांसाठी जास्ती चॅलेंजिंग येते. चालेल. आय थिंक एनी मोर क्वेश्चन्स? काय नसतील तर आपण थांबू इथे. नो मोर क्वेश्चन्स? ओके. थँक्यू वन्स अगेन सोनिया परचुरे मॅडम.